बारीक असेल ते झालं नाही माहिती नाही, पण माझा पाय अचानक बरा झाला एकदम. आमच्याकडे लय खर्च असतो अच्छा. लग्नात पण तसा. सगळ्या गावाला साडी, सगळ्या गावाला साडी. तुम्हाला बघून आहे ना कोणाची आठवण येते माहितीये का? ते तुम्ही हे बघता का कॉमेडीची जत्रा, बघतो. हास्य जत्रा? हा, त्यात तो असतो ना, तो नाही का, काय नाव आहे त्याचं यार, मोरे का काय, मोरे का काय मोरे काका. हा, त्यांच्यासारखेच बोलतात तुम्ही. बहीण, मोरे काकाची बहीण. मोरे आजी. मोरे आजी. गुड मॉर्निंग. एडिटिंग झाली, सगळे लवकर उठून एडिटिंग केली आणि काय म्हणतात त्याला, अपलोडिंगला लावलाय व्हिडिओ. तर व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर मग आपण फिशिंगला जाणार आहे. थोडेसे प्लॅन होत आहेत फिशिंगचे. तोपर्यंत मस्तपैकी चहा घेऊया, चुलीवरचा चहा, कारण की गॅस सिलेंडर संपलाय. पण काही फरक पडत नाही, इकडे गॅस सिलेंडर जरी संपला असेल तरी इकडे मस्तपैकी चूल आहे आणि चहाचं साहित्य आहे. नाही ठीक आहे. पाणी 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 पण पाहिजे. अरे चहा पाणी लागेल ना? नाही, मी दुधाचे बनवते. तुम्हाला आम्ही गरीब आहो ना, त्यामुळे दुधात पाणी टाकू. आम्ही गरीब आहोत. मी गरीब ना, आम्ही गरीब आहोत. नाही, तुम्ही मनाने खूप श्रीमंत आहे. आम्ही मनाने श्रीमंत आहोत. आम्ही आमचा गुरु श्रीमंत आहे. हा. आमचा गुरुच आहे ना, तो श्रीमंत आहे. तर ते सारे आम्हाला केलाय. कोण कोण घेणार चहा? तुम्ही घेता चहा? तुम्ही चहा नाही घेत? अरे अरे अरे, तू तू ह्याला लय आवडला. त्याला काय, मला कोणालाही आवडेल असंच आहे. तुला आमच्या गावातलीच पोरगी देऊ. चालेल. आता कोण पण कुणाची करतात, जावई करून घ्यायचं आहे तुला. तिकडे घे ना, त्यांच्याकडे घे ना, ते बोलताय तर. तुला जावई करून घ्यायचं आहे आम्हाला. तू आमच्याकडे जरा इकडेच राहा. हा? बघा बघा, तो आता मोठा युट्यूबर होणार आहे नंतर. मग त्याला चांगली मुलगी मग मिळेल. माझा घर आहे इकडं, तो तुझ्या नावावर. इकडं चांगली गोष्ट काय माहिती का, सगळे युट्यूबर फ्रेंडली आहे आणि ह्या घरात पण 2-3 युट्यूबर्स आहे. म्हणजे युट्यूब हे काही नवीन नाही त्यांच्यासाठी. कसे आम्हाला 2-3 दिवस होऊन गेले, मी कळतही नाही. असं वाटतंय की खूप म्हणजे आधीपासून इकडे राहतो, असं वाटत नाही की 2-3 दिवसच झाले इकडे. नाही, समाधान महत्वाचं हाडचा दुखणं आहे, हाडचा. आहे का? तुम्ही मच्छी खात नाही म्हणून, शाकाहारी खाऊन खाऊन तुम्हाला हाडचं दुखणं आला. हो, गोळी चालू आहे ती माझी. मच्छी खात जा म्हणजे तुम्ही. मच्छी कोण आणतो? चहा जाईल, हा? चहा जाईल बघा. चहा घ्यायला चहा घ्यायला समज देतो. आहे का? बांगडा मच्छी आहे ना, बांगडा मच्छी किंवा सुरमई मच्छी, ती मच्छी याच्यासाठी चांगली असते, हृदयासाठी, दिलसाठी चांगली असते. आता गेला सगळा. नाही, आता होईल ना, अजून पण काय. आता किती वय आहे तुमचं? आता काय मला माहिती, काय मी शिकलो त्यामुळे माहिती असेल. का आमच्या राजात शेला नव्हती, काय नव्हती. म्हणजे मला नाही, नातू- तरुणच आहे तुम्ही, फक्त दात गेले ना. माझी नातवंडा किती आहेत, नातवंडा पतरुंडा आहेत. हा. आता माझ्या राकेशला पोरा झाली, माझा झाला पतरुण. हा. तीन हे झालं ना, हा. 3 पिढ्या झाल्या. 3 पिढ्या. हा. मग तरी अजून समर्थांनी तरुण ठेवले ना. तरुणच आहात तुम्ही, त्याला काय. हो. माणूस वयाने म्हातारा होता, वयाने मनाने म्हातारा नाही झाला म्हणजे बस. अय्या, चिटकलं होतं का काय? अजून असा हा एकच हे असं वाटतंय ते पूर्वीचे खेळायचे टोपे. बाहेरचं काय बाहेरचं ते धुवायला टाकले. पण आपल्याला शरीरासाठी चांगलं तर खायचं ना थोडं. शरीर चांगलं आहे माझं. चांगलं आहे, हा, चांगलं फक्त आहे. दिल नाही चांगला. म्हणजे कुणाचा काय आला आहे का इथं बघा, केवढा घेतलाय, ग्लास भरून घेतलाय, अजून आहे त्यात. जयसन गोड आहे का नाही? मस्तच आहे. ठीक आहे. कापी सराला कॉफी सारखा. अहो, तुमची चहापत्ती. मोरेगावात आलोय आपण आणि इकडे काय करणार आहे आपण आता? आपण फिशिंग करणार आहोत, म्हणजे फिल्सा पकडणार आहोत. पिल्सा, फिल्सा, किल्सा, फिल्सा फिल्सा काय म्हणता तुम्ही, काय म्हणता? मासा. ते आपण, बोईटच पकडणार आहे की आपण, का काय पकडणार आहे? बोईट. मोरेगावात आलो आणि इकडे हे पगोली, काय म्हणतात, पगोलीच ना, पगोलीनी यांनी खेकडे पकडले हे इथे.
मोठी मोठी बघू शकता का मित्र? आहे ना बारका आहे. हा कोणता वाला खेकडा म्हणता तुम्ही याला? चौकोनी पात्रे. काय? चौकोन पात्रे. हातऱ्या. हातऱ्याने आत्महत्या केली. काय एवढं वाईट बोललास तू त्याला? मग त्या नावच पात्रे. मग तो तू बघा हातऱ्या तिकडे बोला तर गेला त्याने. अरे रस्ता. पायाला कापलेलं ना हा त्याची कमेंट आली. काय? दगडांकडे लक्ष द्यावं लागतंय. बघा आपल्याला परत भरती व्हायच्या आत यावं लागेल, नाही तर इथं अडकून बसू आपण. टॅण्याव. रस्ता खूपच डेंजर आहे. मी शूट बंद करतो, पलीकडे पोहोचूया आधी, नाही तर थोबाडावर पडायची वेळ येईल. खडतर प्रवास आपला संपलाय. आता चांगली जमीन मिळाली आहे पाय पाय चालायला. म्हणजे काय? दूध. हे कोणता समुद्र आहे का? खाडी आहे ही? समुद्र कोणता? मुरुडचा समुद्र आहे का? अच्छा, समोर मुरुड जंजिरा किल्ला आहे. कासा, पद्मदुर्ग आणि काय बोलताय, मला एक तरी कळू द्या. जंजिरा. अच्छा, पद्मदुर्ग आणि जंजिरा किल्ला. दगड आहेत ना, त्यांच्या बाजूला उभे राहतात. म्हणजे लपून ती फिशिंग करावी लागते भरपूर, कारण भरपूर ते ऍक्टिव्ह असतात. त्याच्यामुळे लगेच समजतात. जरा तरी माणसांची सावली वगैरे दिसली तर लगेच ते लपून जातात. त्याच्यामुळे आपण दगडाच्या आगल लपून ती फिशिंग करायची. आज रबर शॅड लावणार आहे. लीडर लावली, एवढी मोठी लीडर आहे. बाबू सटकते रे. हो, थोडं जवळ आवाज येणार नाही बहुतेक. येतोय. 30 टेक्निक वापरू आपण तेजाकडे जी वापरली होती. स्लो 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 स्लो. दाखव बरं, घे बरं प्रणव. थांब, मी येतो, मला दाखव जरा. अरे काय बोईटच आहे ना. आम्ही नवीन आहे म्हणून आम्हाला येड्यात काढता का? तू इकडे लक्ष दे रे. तू टाकतो आणि दुसरीकडे कुठे लक्ष देतो? आणि ते पिल्सा कुठे पकडणार होतो आपण? चान्स वाटत नाही मासे मिळायचे. बरेच प्रयत्न केले. हे घे रे प्रणव. बराच वेळ झालाय, मासे तर काही मिळत नाहीये. आता खेकड्यांचे जे पिंजरे आहेत ना, ते खाडीमधले खेकडे किंवा खाऱ्या पाण्यातले खेकडे, तर ते बघायला जाणार आहे. अरे हात अंगड. ते खेकडे काढणारे येणार आहेत, येत आहेत ॲक्च्युली. तर तोपर्यंत आम्ही बोईट पकडायचा प्रयत्न करतोय. हे दीपेश आहेत, हे सगळे पिंजरे वगैरे लावतात इकडे खाडीमध्ये. आणि आता पिंजरे काढून परत पिंजऱ्यामध्ये बेटसुद्धा लावणार आहे. दीपेश दादा, तुम्ही आत्तापर्यंत सर्वात मोठा खेकडा केवढा पकडलाय? सर्वात मोठा 2.5 किलो पर्यंत. सर्वात मोठा 2.5 किलो. हाच पिंजरा आहे का? नाही, हा बाहेर आलाय. एक वाहून वरती आला वाटतं. ओके, यात काय? हां हां हां, ते टिपके टिपकेवाले स्पॉटेड काय ते तसं. अच्छा अच्छा, हां हां, ते परत टाकणार ना तुम्ही आता? हां हां हां. हा मासा, याला काय, मला नाव माहिती होतं. वडा. इंग्लिशमध्ये माहिती होतं नाव मला याचं. स्पॉटेड काय 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 माहिती नाही. पण हा मासा गोड्या पाण्यात पण राहतो बरं का. हां, हे काटे बघा, हलवलं तर कसे एकदम स्पाइक्स दिसतंय. ते असं बेट लावलं आहे आणि सेम आपल्या पिंजऱ्यांसारखंच आहे, फक्त हा ना ते जाळीच्या याचा बनला आहे. आणि टाका. इकडे पण पिंजरे लावलेत. ये, इकडे पण एक पिंजरा लावला आहे. पण इकडे चिखल भरपूर आहे, त्यामुळे आपण गेलो नाही. काहीतरी वाडा आहे. काहीतरी दिसतंय मासे. इथे बोईट दिसलेत, तर एक लास्ट ट्राय करूया बोईटसाठी. आज आपल्या इकडे शेवटचा दिवस आहे नाही?
टाकूनच दे ना धर. अनफॉर्च्युनेटली बोईटचं मुलेट म्हणजे त्याचे काही फिशिंग तर झालेच नाही. आपण गेले 2 दिवस प्रयत्न करतो, कालपासून प्रयत्न करतोय. पण दीपेश पाटील दादा आहेत, तर यांनी ना सकाळी आता पिंजऱ्याला काय मिळालं आता काय नाही मिळालं आहे. पण सकाळी यांनी जेव्हा पिंजरे काढले होते ना, त्यामध्ये एकदम भला मोठा जम्बो साईजचा जो ग्रीन क्रॅब असतो ना, तो मिळाला आहे. तो त्यांनी आणला होता. हा साईज बघा केवढी आहे, साईज बघा केवढी आहे, बापरे खतरनाक साईज आहे. ग्रीन क्रॅब आहे, सर्वात महाग क्रॅब असतात हे. चेन्नईला जातात का चेन्नईवर ना तिकडे दुसरीकडे जातात? चेन्नईला इथून जातात. अच्छा, हे बाकी ग्रीन क्रॅब्स आहेत जे नॉर्मल साईज असतात, आणि हा जम्बो क्रॅब आहे. याच्यापेक्षाही मोठा यांनी पकडला आहे, 2.5 किलोचा ना, 2.5 किलोचा पकडला होता. याची साईज केवढी बघा. तर याची मार्केटमध्ये प्राइस किती असते? याचे आता इथे आम्हाला 2200-2300 मिळतं. अच्छा, 2200-2300 रुपयाला जातं यांच्याकडनं 1 kg वाले जे असेल ते. ओके, हा एक क्रॅब यांच्याकडनं घेणार आहे आपण. ठीक, किती होते सर्वांचे? सर्वांचे होतील 2300 होते. 2300. अच्छा, छोटे 600 रुपये के जी जातात. खूप रिजनेबल प्राईजमध्ये, म्हणजे 2200मध्ये जेवढे क्रॅब होते सगळे आपल्याला दिलेत त्यांनी. निनादला बघा लोअरवर ही तांब मिळाली, छोटीशी तांब ठेवली आपण. तरी पण हे काय म्हणतात, इम्पोस्टर ना, इम्पोस्टरवर मिळाले. झूम करून घ्या. फिशिंग वगैरे तर काही झाले नाही, मस्त खेकडे मिळाले. पण घरी येता येता खूप थकलो होतो. मस्त इथे कोंबडी वडे बनवलेत. हे पीठ कधी ठेवलं होतं बनवायला? अच्छा, सकाळी. चिकन अजून रेडी नाही आहे. कोंबडी वड्यासोबत चिकन पण खातात आणि चहासोबत पण खातात म्हटलं. खूप दाबून भूक लागली होती, तर कोंबडी वडे आणि चहा खातोय किंवा पेतोय असं पण बोलू शकता. निनादच्या घरी आलोय, निनादचे वडील आहेत. काय करताय तुम्ही आता? हे पाय कापले होते ना ते कालव्यांनी, प्रणवचे काय सगळ्यांचेच कापले, प्रणवचे जरा जास्त. हे काय करताय? हा बिबो असतो, रामबाण असतो तो औषध. अच्छा, पण तो औषधी भरपूर आहे. त्रास होऊन जाईल का नीट तरी ते? खलास एकदा माझं पण चालतंय. थांबा आता जरा. बिबुआ त्याच्यामधला जो रस असतो ना तो लावायला लागतो. अच्छा, याच्या मधला रस लावायचा ना, गरम वगैरे नाही करायचं ना ते? करतो. अच्छा. आपली फिशिंग वगैरे काही झाली तर नाही आज. उद्या जाणार आहे आपण इकडनं, तर निनादच्या घरी आलो होतो. हा जो औषधी आहे ना, हळ्यातला गोला आहे ना, कधी इथं खोकला किंवा काय असेल ना, तर हे भुजून खाल्ले तरी चालतं. अच्छा, माची संशय. जोपर्यंत ते फळाचा रस लावतात तोपर्यंत चहा घेऊया. चहा बनवला निनादच्या मम्मीने, मस्तपैकी चहा घेऊया. कोलीत नको आणू. नको कोलीत नको, बारीक असेल ते. नाही माहिती नाही, पण माझा पाय अचानक बरा झाला एकदम. लावतो पण काय एखादा रस्ता व्हायला पाहिजे. टेकला तरी चालतं. और हम अब खाने वाले रोस्टेड पीएम ब्लॉग्स. काहीच नव्हणार. कोणती चिलाबी आहे बाद ना. पाय धरतो. खाली जरा खाली. वडा ना असं डायरेक्ट येतो, डायरेक्ट खाली. नको दूर लागेल. खोबरं आणि कांदा भाजून घेतलाय आणि त्यानंतर धुवून घेतलाय. वरवंटा आणि पाटा मस्तपैकी धुवून घेतलाय. आजी याच्यावर आता वाटण वाटणार आहे. झणझणीत होईल कांदा. भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा आहे, त्यानंतर आलं लसूण पण याच्यामध्येच घातलंय. काय करा, पहिल्यांदा बोलतो एवढं. अरे याला साबण आहे का?
आंगडा मोठा अर्धा किलोचा असं मला वाटतं. बापरे माझ्या हातापेक्षाही मोठा आहे. दोघांनी दोन खा. हे ना मातीमध्ये असतात त्यामुळे माती याला भरपूर असते. ती माती क्लीन होणं फार गरजेचं आहे. हे काटे ना हे खूप त्रास देतात साफ करताना, खूप डेंजर लागतात. पण हे ना आपले काळी चिंबोरी असते ना नदीची तेवढे कडक नाही ते, खूप सॉफ्ट आहे हे. निघालं खूप इझिली तुटतात हे. हे नखं पण नाही पाहिजे आपल्याला. हे झालंय स्वच्छ करून सगळे खेकडे. आता रेसिपी बनवायला घेऊया. तेल घेऊया. हो तापलंय रे जरा. हे भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा वाटण आहे आणि याच्यामध्येच आलं लसूण सुद्धा आहे. आज पहिल्यांदाच कोणीतरी ना हा ग्रीन क्रॅब जो आहे ना तो काळ्या मसाल्यात, माऊलीच्या काळ्या मसाल्यामध्ये बनवणार आहे. आणि ते बनवणार आहे आपण माऊली काळा मसाला आणि माऊली गरम मसाला. आपण नेहमी माऊली काळे मसाले आणि माऊली गरम मसाले वापरतो, म्हणजे माऊली मसाले वापरतो, कारण की हे मसाले पूर्णपणे नॅचरली बनवले जातात. यात कोणत्याही प्रकारचं कलर किंवा केमिकल नसतं. हे मसाले चुलीवर भाजले जातात आणि डंका मशीनवर बनवले जातात, त्यामुळे याची जी चव आहे ती इतकी भारी लागते. हा माऊली काळा मसाला आहे 2.5 चमचे. माऊली गरम मसाला 1.5 चमचा. मसाला थोडा जळू नये त्यामुळे थोडं पाणी घालूया. हे वाटणाचंच पाणी आहे. खेकड्याचा मांदा मस्तपैकी परतून घ्या. मांदा खेकडे सोडूया पहिले. हे बापरे जम्बो आहे रे हे. मस्तपैकी मिक्स करून घ्या. हे आपल्याला जास्त पातळ नाही बनवायचं बरं का, थोडं घट्टच बनवायचं आहे. वा एक नंबर मिक्स झालं आहे, एक नंबर मसाला लागला आहे. पाणी घालूया. जास्त पातळ नाही बनवायचं आपल्याला, थोडं घट्टच बनवूया. झाकून घेऊया. हे चिंचेचं पाणी बनवून घेऊया. चिंच ही वाळलेली चिंच भिजत घातली आहे, तर हे पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. मित्रांनो जर तुम्हाला माऊली मसाले मागवायचे असतील तर इथे त्यांचा फोन नंबर आहे आणि त्यांची वेबसाईट आहे, तिकडून तुम्ही मसाले ऑर्डर करू शकताय. आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला त्यांचा फोन नंबर आणि वेबसाईट मिळून जाईल, तिकडून तुम्ही मसाले ऑर्डर करू शकताय. जसं मी नेहमी सांगतो, माऊली काळा मसाला आणि माऊली गरम मसाला घातल्यानंतर तुम्हाला दुसरे कोणतेच मसाले घालायची गरज पडत नाही, हळद सुद्धा नाही. कालून उकळलं आहे. मीठ घालूया. चिंचेचं पाणी, कोथिंबीर घालूया. झालंय झालंय कालवण ऑलमोस्ट. झालंय कालवण. आता फटाफट टेस्ट करायला देतो सर्वांना आणि रिव्ह्यू तर देतीलच. आता हे माहिती नाही मला उतरवता येते. कोण खाणार मोठा नांगोडा. वाव कसला जबरदस्त दिसतोय नांगोरडा, खतरनाक. वाटीमध्ये बसत नाही, ती वाटी लहान नाहीये, मोठीच आहे. सर्वात पहिले नांगोरडाच टेस्ट करणार आहे. हा केवढा आहे. एक नंबर भारी रस्सा झालाय, एकदम भारी. मीठ वगैरे सर्व एकदम भारी. पोकल आहे. हा पोकल आहे. हा फोड ना तो. हाताने पण होईल. नाही हा बघा काय नाही. मला वाटलं तर हे खेकडे ना खूप कडक असतील. लावा.
खेकडा पाहिजे तसा भरलेला नाही आहे ना? नाही, भरलेला पाहिजे भरलेला होता पाय अजून. असं नाही. तू खाते नॉनव्हेज खाते ना खेकडे? एक नंबर. नक्की? हा सरांच्या हातची पहिली वेळी टेस्ट पहिली करून वेळी. बघते. पहिली टेस्ट करून बघते. अजून पण त्यांना मी असा रस्सा कधीच खाल्ला नव्हता, पण जबरदस्त. चिकन पेक्षा एकदम भारी टेस्ट आहे. तुमच्या इकडच्या पेक्षा वेगळी पद्धत आहे, खूप वेगळी पद्धत आहे बनवायची. तर काही म्हणजे कसं वेगळं वाटतंय टेस्ट मध्ये वेगळं आहे काहीतरी? टेस्ट वगैरे एकदम वेगळी. खूप वेगळी टेस्ट आहे. म्हणजे मी पहिल्यांदाच ट्राय केला, म्हणजे चिकनचा रस्सा पहिला ट्राय केलेला, त्यानंतर खेकड्यांचा रस्सा एकदम जबरदस्त सॉलिड एकदम झाला. नक्की? तुम्ही आंबट जास्त खाता ना? हा तर त्यात चिंच घातले. कमी आंबट आहे का अजून आंबट पाहिजे होतं? नाही ठीक आहे, बरोबर आहे एकदम. बरोबर आहे? जेवढं पाहिजे होतं तेवढं आहे. अच्छा आवडलं. अच्छा. बच्चे कसं आहे, तिखट वगैरे? तिखट आहे नाही ना? आवडलं. ह्या कालवणाची खरी चव आहे ना भाकरी सोबत पण आहे बरं का. एकदा ट्राय करायला पाहिजे. करा नक्की तुम्ही ट्राय. नक्की बाजरीची try भाकर. तुम्हाला पातळ खायची सवय आहे ना, घट्ट खायची का नाही? असं खाता? पातळ एकदम, रस्सा कमी आणि रस्सा जास्त ना, पातळ रसा म्हटलं. जास्त पातळ. एक नंबर. राकेश आहे, राकेशचं पण यूट्यूब चॅनल आहे. जसं मी आधी पण सांगितलंय, नाव पण दिसत असेल, लिंक मिळून जाईल तुम्हाला साईडला. प्रियंकाचं पण चॅनल आहे, तिचं पण चॅनलचं नाव तुम्हाला दिसत असेल, लिंक पण मिळून जाईल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये. मस्त झालं. खेकडं जरा अजून भरलेलं असतं तर भारी वाटलं असतं है ना? भारी वाटलं असतं. मेरे 2200 रुपये पाणी में गए. खेकडे ना फोडले होते, त्यामुळे खेकड्यांचा जो मांस आहे ना ते पण असं मस्तपैकी मिक्स झालाय कालवणामध्ये. हे भरलंय छोटवाला. जबरदस्त लागतंय. ह्यात त्यांना मांस भरपूर पाहिजे होतं. आव पोकळ निघाला खेकडा. याच्यापेक्षा जास्त मांस असायला हवं होतं, पण नाहीये. हा हे मांस असतं तर किती भारी लागलं असतं. थोडं याच्यात केवढी टेस्टी लागतंय. नो डाऊट टेस्टी आहे खेकडा, खूप टेस्टी आहे, पण क्वांटिटी जी हवी ती नाही मिळाली. आपल्या नदीची जी चिंबोरी असते ना, ती तोडायला जेवढी मजा येते ना, ही तोडायला मजा येत नाही. टेस्टला काही तोडच नाही. टेस्ट अफलातून आहे, खूप जबरदस्त टेस्ट आहे. नाही लागू दे आधी मासे. टाक ना, बऱ्यापैकी टाकायचं ते म्हटले. भरपूर टाक भरपूर टाकायला लावले त्याने. त्याच्या वासाने मासे जमा होतील. सलग तिसरा का चौथा दिवस आहे आमचा बोईट पकडायचा. काय न्यूटे घे ना, बोलू काय? कुठे आहे का न्यूटे तिथे? बारीक बारीक न्यूटे. हा मोठे पाहिजे, मोठे एकदम. खूप मेहनतीने न्यूटे पकडलेत. प्रणवने न्यूटे पकडलेत. जातील आव. ही काय आत्महत्या करायची गरज होती की? हा तुम्ही कुठले इकडचेच आहे ना? मग हे नाही बघितले मासे कधी न्यूटे? सलग 3 दिवसाच्या प्रयत्नानंतर आज 4थ्या दिवशी सुद्धा आपल्याला अपयश मिळालेलं आहे. एक मासा नाही मिळाला. बोयट्याने आपली चांगलीच फजिती केली आहे. काय झालं? जीभ भाजली. बाजरी मेरी जबान तो देखो.